फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा माझ्या हाताला केवढं लागलंय दिसते। तरी मिस्टर बोलली मला उठून पट्टी आणून द्या मेडिकल मधून, तर त्यांना झोप आली आहे। उठा नाही, उठा, मला पट्टी आणून द्या। बघा मग तुमचं पण दुकानदार काय बापाचा डॉक्टर नाही, बघितलं तुझ्या बापाचा नोकर नाहीये जो तुम्हाला पाहायला भेटेल त्या तू माझी डॉक्टर माझ्या आईने चेस करतात त्याच्यावर तुझा बाकी जन्माला जातीला तुला काम सांगणार। माझं दुखणं काही नाही, दुखणं आहे ना। बघितलं फ्रेंड्स, जेव्हा नवऱ्याचं दुखतं ना त्याबरोबर वर्ष करतात। आता बोलली जा आणि मला जरासं आणून द्या, बाहेर पाऊस पडतोय मी का जाऊ, माझ्या बोटाला बघा केवढं लागलंय। जाऊ पावसामध्ये, बघितलं पावसात डुबणार आहेत ते, एवढं पडतोय। बघितलं ना, नवऱ्याचं दुखलं का बाई पटापट पुढं जाऊन करते, हा हे दुखतंय का ते दुखतंय का। आता माझा हात एवढा दुखतोय बोट, त्याच्यामध्ये बहुतेक पाणी गेलंय का काय गेलंय मला ते नाही माहिती, कारण की 2-3 दिवस झाले पूर्ण बोट सुजलाय माझा। त्याला मी आता हे लावलं, राईचं तेल लावलं आणि थोडंसं हळद टाकून लावलं। एक जण मला बोलला राईचं तेल आणि हळद लाव बरं होईल, आणि मी हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आली। 300 रुपयाच्या गोळ्या आणलं होतं पण काही बरंच झालं नाही। बघ कसं झालंय तर तुम्हाला काढून दाखवते। पूर्ण सुजलाय बघा हात, बघा नाही बघा, मला एवढं दुखतंय, एवढं चुरचूर करते ना। 2 दिवस तर मला काहीच जमत नव्हतं, मी असं डाळ भात या अंड्याची भुर्जी पाव, डॉक्टरांनी पण मला गोळ्या दिल्या होत्या, बोलले तू 2-3 दिवस गोळ्या खा, त्या आतमध्ये काही मार लागला असेल तर पकेन तर बघ उद्या पिवळं पण नाही झालं, एवढं दुखतंय। मिस्टरांना बोलली जाऊन मला असं पट्टी आणून द्या, मी त्याच्यावर पट्टी बांधून घेते। बोलते तेवढ्या पावसात कोण जाईल, आणि जेव्हा यांचं दुखतं ना तेव्हा माझ्या नावाने वरडतात, वर्षा बघ माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय। म्हणजे आपण यांच्यासाठी करायचं नाही म्हणतात, एवढा पाऊस आहे, बाजूलाच मेडिकल आहे आमची, तरी त्यांना जायला कंटाळा नाही। बोलतात मी कसं जाऊ एवढ्या पावसात, एवढ्या पावसामध्ये मी लय थंडी वाजन, मला पहिलेच थंडी वाजते। खरंच माणसाला आपण कितीही करा, माणूस नाही करू शकत एवढं बाई म्हणतात ना, बाई कितीही करू शकते नवऱ्याला, पण नवरा नाही करू शकत। ते वरतून मला म्हणतात तुझं बोट दुखतंय, मी तुझ्या बापाचा नोकर आहे का, त्याच्यानंतर तुझा हात जास्त हे झालाय का, फालतू कमेंट पास करणार, पण जाऊन आणणार नाही, सोबत मोबाईल बघत बसल्या। काय बघतात ते तारक मेहता, नवऱ्यासाठी करा पण बायकोसाठी नाही करणार। आती झालं वर्ष तू आती बोलत मग जा तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन आणून का नाही देते, तुमचं दुखणार तेव्हा सुकाळीता आता तू पण सुकाळीता, माझं पण दुखतंय तर काय झालं। बघितलं, जाऊ द्या, मला एवढं शेअर करायचं होतं। तुम्हाला कोणाला माहिती असेल काय करू याच्यासाठी तर सांगा मला। अजून किती, आता लालबागला गेलो त्याच्या 2 दिवस पहिले ना, आता 5-6 दिवस झाले मला ते दुखते बघा, कसं झालंय पूर्ण। आणि ही बाजू पूर्ण हे झाली, पिवळं पण नाही झालंय। मी आता राईचं तेल आणि मी राईच्या तेलामध्ये हळद टाकली, ते लावले आता, कारण की मी बघू ते तरी लावून, कारण की गोळ्या अँटीबायोटिक जोपर्यंत खाते तोपर्यंत माझं थांबतं दुखणं। थोडीशी सूज भरपूर होती, त्याला सूज तर उतरून गेली, 3-4 दिवस गोळ्या खाल्ल्या तर, पण जशी अँटीबायोटिकची पावर उतरते, गोळी नाही खाल्ली का डबल ते सटसट करते आतमध्ये। मला पहिल्यांदा मला खरंच माझे नखं खूप घाण आहेत, असंच मला 4-5 वर्षापूर्वी पायाला झालं, आणि तेव्हा डॉक्टरांनी मी डॉक्टरकडे गेले तर माझं एका दिवसात माझे ड्रेसिंग वगैरे करून बरं करून दिलं, पण हे हाताचं काही होत नाही।
तुम्ही मला सांगा, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये काय लावू त्याला. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जाऊ द्या, नवऱ्याने नाही आणून दिला, आता मीच जाते आणि मी घेऊन येते.